रात्रीचे बरोबर 3 वाजले होते. काश्मीरच्या डोंगरांमध्ये पसरलेली शांतता इतकी खोल होती, की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. चारही बाजूंनी बर्फानी पांढरी चादर जमिनीवर पसरलेली होती. देवदाराची उंच झाडं धुक्यांच्या पडद्यामागे अर्धी लपलेली होती. वाऱ्याची एक थंड झुळूक कानाजवळून गेली की असं वाटत होतं, जणू कोणीतरी हळूच नाव घेऊन हाक मारली. दिवसा हेच ठिकाण स्वर्गासारखं दिसतं, पण रात्री इथे काहीतरी वेगळं जाणवतं. काश्मीरच्या उंच टेकड्यांच्या कुशीत एक छोटंसं गाव वसलं होतं. ते गाव म्हणजे रोशन गाव. इतकं छोटं की मोठ्या नकाशांवर त्याचं नाव सुद्धा नव्हतं. जिथे जाणारा रस्ता वर्षातील अनेक महिने बर्फाखाली गाडलेला असायचा. बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्क तुटलेला असायचा. दिवसा गाव सुंदर दिसायचं. लाकडी घरांच्या छपरांवर बर्फ, चिमण्यांतून निघणारा धूर, लांबवर गोठलेली नदी. पण सूर्य डोंगरामागे मावळला की सगळं बदलून जायचं. दरवाजे घट्ट बंद, खिडक्या झाकलेल्या, जणू संपूर्ण गाव श्वास रोखून बसलंय. असं म्हणायचे की सूर्यास्तानंतर हे गाव माणसाचं राहत नाही. याच गावात एके दिवशी शहरातून एक तरुण आला. त्याचं नाव होतं आर्यन. तो यूट्यूबर होता. त्याचा चॅनल हॉरर आणि रहस्यमयांसाठी प्रसिद्ध होता. लोक जिथे जायला घाबरतात तिथे छान आणि सगळं कॅमेऱ्यात कैद करणं हे त्याचं काम होतं. रोशनगावची गोष्ट ऐकून तो इथे पोचला होता. गावात आल्यावर त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. लोक त्याच्याकडे बघायचे पण न बोलता पुढे निघून जायचे. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू नव्हतं. जणू सगळे काहीतरी लपवत होते. त्याने एका म्हाताऱ्या माणसाला थांबवलं. "काका, इथे सगळे शांत का आहेत?" म्हाताऱ्याने त्याच्याकडे खोल नजर टाकली. हळू आवाजात म्हणाला, "सूर्य मावळल्यावर घराबाहेर पडू नकोस." आर्यन हसत म्हणाला, "का? काही जंगली प्राणी फिरतो का?" म्हाताऱ्याने मान हलवली. "प्राणी असता तर बरं झालं असतं." इतकंच बोलून तो निघून गेला. त्या उत्तराने आर्यनच्या अंगावर हलकीशी शहारे आली. पण त्याने मनात म्हटलं, लोकल अंधश्रद्धा असतील. रात्री त्याला गावात एका रिकाम्या लाकडी घरात राहायला दिलं. बाहेर हळूहळू बर्फ पडत होता. आत चुलीची ऊब होती. पण तरीही मनात एक अज्ञात भीती कुरतडत होती. घड्याळात 2:55 झाले. आर्यनने कॅमेरा चालू केला. "मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजायला 5 मिनिटे आहेत. गावातले लोक म्हणतात की यावेळी बाहेर जाऊ नये. पण आपण जाऊन पाहणार आहोत खरं काय होतंय ते." तो हसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आवाजात ताण स्पष्ट होता. 3 वाजले. त्याने दरवाजाला अलगद उघडला. बर्फाची थंड हवा आत शिरली. बाहेर दाट धुकं होतं आणि अचानक चर्र! जणू कोणीतरी अनवाणी पायाने बर्फावर चालत होतं. आवाज हळूहळू जवळ येत होता. आर्यनने टॉर्च पुढं केली. डोक्यातून एक आकृती उमटली. एक बाई, पांढरे लांब कपडे, मोकळे केस. ती बर्फावर चालत होती, पण तिच्या पावलाखाली बर्फ खचत नव्हता. ती जणू जमिनीला न स्पर्श करता पुढे सरकत होती. आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याने थरथरत विचारलं, "कोण, कोण आहात तुम्ही?" ती आकृती थांबली. हळूहळू तिचं डोकं त्याच्याकडे वळलं आणि आर्यनचं रक्त गोठलं. तिचा चेहरा पूर्ण काळा होता. फक्त 2 डोळे, पूर्ण पांढरे, भयानक चमकत होते. त्याला किंचाळसं वाटलं, पण आवाज मात्र काही निघत नव्हता. ती एक पाऊल पुढे आली आणि जग काळोखात बुडलं. सकाळी डोळे उघडले तेव्हा घरात होता. आजूबाजूला गावकरी उभा होते. एक वृद्ध स्त्री रडत म्हणली, "याने तिला पाहिलं, आता हा जाणार." सरपंच पुढे आला. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, "खूप वर्षांपूर्वी या गावात एक एकटी स्त्री राहत होती. लोक तिला मनहूस म्हणायचे. एकदा भयंकर हिमवादळ आलं आणि अनेक जण मेले. भय आणि रागाने आंधळे झालेल्या गावकऱ्यांनी तिलाच दोषी धरलं. तिला गावाबाहेर नेऊन जिवंत बर्फात पुरलं. मरता मरता ती म्हणाली, ज्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आहे त्याला मी दर हिवाळ्यात घेऊन जाईल." तेव्हापासून दरवर्षी एक जण गायब होतो. फक्त घराबाहेर अनवाणी पावलांचे ठसे दिसतात, जे डोंगरांच्या दिशेने जातात पण परत येत नाहीत.
आर्यन हळू आवाजात म्हणाला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. सगळे शांत. सरपंच म्हणाला, मग आज रात्री ती तुला घेऊन जाईल. रात्री सगळे त्याच्या घराजवळ जमा झाले. 3 वाजले. पुन्हा तोच आवाज चर्र. दाराशी येऊन थांबला. दाराखालून बर्फासारखं थंड धुकं आत सरकलं. 3 टकटक. कोणी हललं नाही. अचानक बाहेरून आवाज आला. आर्यनचाच आवाज. "दार उघडा, मी बाहेर आहे." पण खरा आर्यन तर आत उभा होता. पुढच्या क्षणी दार आपोआप उघडलं. जोरात थंड वारा आत आला. दिवे विझले. काही सेकंदांनी दिवे लागले तेव्हा आर्यन गायब होता. दाराबाहेर बर्फावर अनवाणी पावलांचे ताजे ठसे होते. डोंगरांच्या दिशेने जाणारे. फक्त एका बाजूने. आजही रोशन गावात हिवाळ्यात काही रात्री 3 वाजता तोच आवाज ऐकू येतो. आणि गावकरी आजही खिडक्या उघडत नाहीत. कारण त्यांना ठाऊक आहे, जर तिच्या त्या पांढऱ्या डोळ्यात तुमची नजर अडकली, तर तुमची पुढची सकाळ तुमच्याशिवाय उगवेल आणि बर्फावर फक्त तुमचे अनवाणी ठसे उरतील, डोंगरांच्या पलीकडे कायमचे निघून गेलेले. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला काश्मीरचा हॉरर एपिसोड? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्राला बी शेअर करा. तर भेटूया एका नवीन हॉरर स्टोरीमध्ये.